श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। नमस्कार, आपण आहोत कुकडी नदी डाव्या कालव्याच्या इथं साकुरी या गावाच्या शिवेवर। आता साकुरी गावाच्या शिवेवर जो काही कालवा गेला आहे, तर माझ्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर अस्थिकरणाचं जे कालवा उसखडला होता त्याचं अस्थिकरणाचं काम झालं, सिमेंट अस्थिकरणाचं। आणि जर डाव्या बाजूला पाहिलं हे पूर्णपणे काम झालेलं आहे, मात्र जर डाव्या बाजूला पाहिलं तर अस्थिकरण उखडलेलं आहे। हे अस्थिकरण उखडल्यामुळं जे लाखो लिटर पाणी याच्यातून झिरपून शेजारच्या शेतांना जाणं आणि शेताचंही नुकसान होणं, ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरतात। जेणेकरून याच्यातून जर पाणी झिरपून बाजूला गेलं तर साईडला शेतात शेततळी होणे आणि खारवटपणा येणे, खारवट जमिनी होणे, शेताचा जो पोत आहे तो पूर्णपणे खराब होणे, ह्या गोष्टी घडत असतात। याकडं म्हणजे जे काय पाटबंधारे खाते आहे, जलसंधारण खातं आहे, या खात्यांनी काळजीपूर्वक याकडे लक्ष देऊन या कालव्याचं पूर्णपणे काँक्रिटीकरण करणं, म्हणजे जे अस्तरीकरण आहे ते पूर्ण करून हे जिथून कालवा लिकेज होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। जेणेकरून कालव्यालगत जे काही शेतकरी आहेत यांच्या शेतमालाचं किंवा शेतीचं पोत खराब होणार नाही याची बी काळजी घेणं गरजेचं आहे। आज जर हा कुकडी डावा कालवा जर पाहिला तर या एका बाजूला पाहिलं तर अस्तरीकरणाचं काम सुरू झालेलं आहे, दुसऱ्या बाजूला डाव्या बाजूला पाहिलं तर अस्तरीकरणाचं काम अपूर्ण आहे। असंच अपूर्ण काम जर पिंपळगाव जोग्याचा कालवा यापूर्वी फुटलेला होता, ओतूरजवळ जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेत लाखो लिटर पाणी वायला जाऊन जवळची शेतं वाहून गेली, शेतातली पिकं वाहून गेली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, मोठ्या प्रमाणात दोन्ही गोष्टी घडल्या आणि जलसंधारण साधन म्हणजे नंतर जागं झालं। तसंच या घटनेसाठी म्हणजे हे जे अर्धवट काम पडलं आहे, इकडं अस्तरीकरण पूर्ण झालं आहे आणि पुढे अपूर्ण आहे। जलसंधारण खातं या म्हणजे पूर्वीच्या घटनेची वाट पाहत आहे की काय, असाच प्रश्न पडला आहे। सुरेश भुजबळ, एबी न्यूज नेटवर्क, साकुरी।